गेल्या 1 महिन्यांपासून धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी येणार याची चर्चा सुरू आहे. पण माजी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या आधीच विद्यमान कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे अडचणीत आलेत. धनंजय मुंडेंच्या आधीच चर्चा सुरू झाली आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची. कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यासोबतच माणिकराव यांना 2 वर्ष कारावास आणि 50,000चा दंड अशी ही शिक्षा सुनावण्यात आली. 1995 सालचे हे प्रकरण आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. सरकारच्या मुख्यमंत्री 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचे आरोप कोकाटे यांच्यावर होते. कमी उत्पन्न असल्याचं सांगून तसेच स्वतःचं घर नसल्याचं सांगत कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात फ्लॅट पदरात पाडून घेतले होते. तसेच इतर 2 लाभार्थ्यांना मिळालेली घरही स्वतःच्या नावावर घेतली. घर नावावर झाल्यानंतर अवैध बांधकाम केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी 1995 मध्ये बनावट कागदपत्र सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात 2 फ्लॅट मिळवले होते. माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयातच सुनावणी सुरू होती आणि त्यावरच कोर्टाने आज निकाल देत ही शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार मागील टर्ममध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. 23 मार्च 2023ला राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं आणि या कायद्यानुसार कुठलाही लोकप्रतिनिधी जर एखाद्या प्रकरणात दोषी आढळला आणि त्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. त्याबाबत अंतिम निर्णय हा सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती घेत असतात. सुनील केदार यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. नागपुरातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनील केदार यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या खरेदी घोटाळ्यात त्यांना 5 वर्ष सश्रम कारावास आणि एकूण 12 लाखांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर ते बाहेर देखील आले होते. मात्र कारावासाची शिक्षा 2 वर्ष व त्यापेक्षा अधिक असल्यामुळे त्यांचं देखील आमदारकी त्या कायद्यानुसार रद्द केली होती आणि त्यांना निवडणूक लढवण्यास सुद्धा अपात्र ठरवलं होतं. केदार हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र आमदार अपात्रतेची कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीला स्थगिती मिळवणं आवश्यक असतं. ती केदार यांना सर्वोच्च न्यायालयात मिळवता आली नव्हती. नाशिकचे माजी सरकारी वकील श्रीधर माने यांनी कायदेशीर मार्गाचा विचार केला तर ॲडव्होकेट कोकाटे यांना अपीलाची संधी असल्याने तुर्तास कोणताही धोका नसल्याचं मत व्यक्त केलं. ॲडव्होकेट श्रीधर माने यांनी माहिती देताना सांगितलं की कलम 420, 465, 71 आणि 74 या कलमान्वये खटला दाखल करण्यात आला. मात्र ही शिक्षा कनिष्ठ न्यायालयात झाली आहे. तरतुदीनुसार अशा न्यायालयात 3 वर्ष शिक्षा झाल्यास त्यांना आपल्या शिक्षेचे आदेश तात्पुरते स्थगित किंवा निलंबित करता येतात. त्याचप्रमाणे ते संबंधित आरोपीला जामीन मंजूर करू शकतात. त्यानंतर त्यांना तातडीने न्यायालयीन निर्णयाची प्रत द्यावी लागते. त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आता जिल्हा सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देऊ शकतात. तेथे त्यांच्या विरोधात निकाल गेलास तर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते लढू शकतात. त्यामुळे लगेचच त्यांच्या आमदारकीवर परिणाम होईल असं वाटत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. मात्र गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयानुसार जर एखाद्या नेत्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावली गेली तर त्याचं सदस्यत्व तात्काळ रद्द केलं जातं. आमदारांना खासदारांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द केली जाईल. 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता. या आदेशाने फौजदारी प्रकरणातील दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना उच्च न्यायालयात अपील प्रलंबित होईपर्यंत अपात्र ठरवण्यापासून संरक्षण देणारी तरतूद रद्द केली होती. मात्र माणिकराव कोकाटेंना आता जामीन मिळाला आहे. ते वरच्या कोर्टात अपीलही करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आधीच्या नियमानुसार काही महिने वेळ हा आमदाराला किंवा त्या लोकप्रतिनिधीला दिला जातो. मात्र राहुल गांधी यांची केस आणि सुनील केदार यांची केस जर पाहिली तर त्यांचं आमदारकी तात्काळ रद्द केली गेली होती. त्यामुळे या केसमध्ये आता सरकारकडून काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.